बापरे! काय ती एक्साइटमेंट. हो, रियांची एक्साइटमेंट बघून तुम्ही म्हणताच की ह्याला काय झालं डान्स करायला. आम्ही निघालो आहे कुठे, तर आम्ही निघालो आहे बाहेर फिरायला. फिरायला म्हणजे आम्ही निघालो आहे केक आणायला. कारण आज हा आमचा खास दिवस होता, त्यामुळे आम्ही केक आणायला चाललो होतो. म्हणजे आणि आहे ना, केक कट करायचा जास्त अट्टाहास आहे ना रियांचा होता. त्याचं म्हणणं होतं की केक मीच कट करणार. म्हणजे त्याचा बड्डे तर नव्हता, पण केक त्याला कट करायचा होता. म्हटलं, "कर बाबा." म्हणजे त्याला केक खाण्यात एवढा इंटरेस्ट नाही ना, जेवढा तो कट करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मग आम्ही पोहोचलो केक शॉपमध्ये आणि इतर यांचं अजूनही चाललं होतं, की मी केक कट करणार, मी केक कट करणार. म्हटलं, "बाबा तरी केक तरी घेऊया आपण." मग आम्ही केकच्या शॉपमध्ये गेलो आणि नेमकं कोणता केक घ्यावा ना ते समजत नव्हतं. म्हणजे ह्याच्यातलं एक ब्लॅक फॉरेस्ट म्हणा, बाकीचे आम्ही जरा चॉकलेटचं एवढं कोणाला पसंत नाही म्हणून आम्ही कोणता घ्यावा ना हे समजत नव्हतं. मग फायनली आम्ही मिक्स फ्रूटचा केक आहे ना डिसाईड केला आणि मग तो घेतला आणि घरी आलो आणि अचानक आहे ना ठरलं की आम्हाला बाहेर जायचं आहे. पण तरी पण आम्ही घरी केक कट केला आणि आम्ही निघालो हॉटेलमध्ये. तर हॉटेलमध्ये कशासाठी आहे तर तुम्हाला समजलंच असेल. तर आज होती आमची ॲनिव्हर्सरी म्हणजे 7 वर्षाचा हा प्रवास आमचा. मग काय इथं आम्ही मस्तपैकी इथं हॉटेलमध्ये सुद्धा केक कट केला. कारण माझी तब्येत जरा ठीक नव्हती, त्यामुळं काय जायचं एवढं कन्फर्म नव्हतं. पण अचानक ठरलं आणि आम्ही गेलो. मग काय हॉटेलमध्ये केक वगैरे कट केला आणि रियाजने असा एन्जॉय केला.